धर पी पटापटा. काय गाया आज मी कोराच चहा केलायस वय. दूध संपले, काल माप आणलं होतं ती संपून गेले. पी आता. हिच्या कशाखाली जात नाही कोराच्या लई. अगं आहे तुझा आज उपास आहे ना व. होय, आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. आणि ऐक, शाळेतनं जरा लवकर ये आणि येताना ती झाडाचं ढाळ घेऊन ये बघ. हा आय खिचडी करणारच ना. मी बी उपास करतो की. खिचडी घातल्या डब्यात कावा, काय उपास नको. आणि तुझा डबा ठेवलाय तिथं. आणि थेट घरला ये शाळा सुटल्या. हा जावा आता, उठा पटापटा. चहा तर प्या किरण. संगे इजे, अरे किती आहे पटकन हात पाय धुवा. जा पटपट. आय तांदळाच्या पिठाची रांगोळी का काढतात ग. अगं पहिल्यापासून काढत आल्या तर रांगोळी. म्हणजे बघ, सूर्य उगवायच्या आता रांगोळी काढायची असते. मग चिमण्या बिमण्या येऊन खाते, त्या किड मुंग्या बी खाऊ शकते ती. म्हणजे आपल्याकडनं एक चांगलं दान धर्म बी होते, पुण्याचं काम बी होते आणि घराची शोभा बी होत्या. संगे पुस्तक वाचायला घे, मी तर पंचामृत म्हणायची. हे हळदी कुंकू लावत्या. तू हात जोड रे. नीट धर, तिकडे तोंड कर देवाकडं. पाया पड, पहिला पुस्तकाच्या फुटूच्या पाया पड रे. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार. तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. अभ्यासाला बसा, तोवर मी स्वयंपाक करते. हा जा. काळी वय वय लाव. पाक संगीच्या अंगाला तेल लाव. फुटलंय का सगळं. फुटू दे. 10 वाजायला आलं. तू झोपणार का वाईस. अगं झोप तर लय आल्या मला. आपली जेवण बिवणी सगळी आवरली ती. पण ते पंचामृत सकाळतावर खराब होऊन जाईल ग. मी खाऊन टाकू काय. इजा, आई आहे मी तुझी. कवापासून इथं बसलायस का नाही मला काय कळत नाही का बसलायस. खा संगीला भीती जरा. हा खावा, पाणी प्या आणि हातरून टाकले झोपून टाका आता.